जमीन व्यवहार म्हटलं की अजूनही भारतात 20 ते 30% रक्कम ही रोख स्वरूपात दिली जाते. कारण स्पष्ट आहे, कर वाचवण्याचा मोह. पण आता कोर्टाने एक असा निर्णय दिलाय की 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम जर रोख दिली गेली तर थेट दंड लागणार, आणि तोही मोठा. म्हणजे आता कॅशमध्ये करूया ना व्यवहार, ही सवय तुमचं आर्थिक नुकसान करू शकते. काय आहे हा नियम, कोणाला याचा फटका लागेल, आणि सर्वात महत्त्वाचं, काय काळजी घ्यायला हवी, हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नाहीतर उद्या कोणतीही डील तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सुप्रीम कोर्टाने अलीकडेच एक खूप महत्त्वाचा आणि मोठा निर्णय दिला आहे. जर प्रॉपर्टी व्यवहारात 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम रोख स्वरूपात दिली गेली तर सब रजिस्ट्रार ही माहिती थेट आयकर विभागाकडे पाठवतील. म्हणजे आता अंडर दी टेबल डील करणं अधिक धोकादायक ठरणार आहे. आता हे लक्षात ठेवा, हा काही नवा नियम नाही. आयकर कायद्याच्या सेक्शन 269 ST अंतर्गत हे आधीच बेकायदेशीर होतं, पण आतापर्यंत याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. म्हणूनच सुप्रीम कोर्टाने यावर शिक्कामोर्तब करत सर्व राज्यातील कोर्ट आणि सब रजिस्ट्रार यांना हे बंधनकारक केलं आहे. आता हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा एक पाटील काका आहेत आणि ते त्यांचा फ्लॅट विकायला निघाले. एक खरेदीदार आहे जो त्यांना म्हणतो की मी 35 लाख रुपये बँकेत देतो आणि 5 लाख रुपये तुम्हाला कॅश स्वरूपात देतो, चालेल का? पाटील काकांनी विचार केला, फायद्याचं वाटतंय, करूया व्यवहार. पण आता सब रजिस्ट्रार हे व्यवहार नोंदवताना जर त्यांच्या लक्षात आलं की 5 लाख रुपये हे रोख दिले आहेत, तर ते लगेचच ही माहिती आयकर विभागाकडे पाठवतील. आणि मग काय होऊ शकतं? तर 1, पाटील काकांना आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते. 2, खरेदीदारावरही दंड बसू शकतो. 3, दोघांचीही आयकर विभागाकडून चौकशी केली जाऊ शकते. आणि 4, ही रक्कम ब्लॅक मनी म्हणून समजली जाऊ शकते. बरं, काही लोकांना वाटतं की मी रोख घेतली आहे पण रजिस्ट्रेशनमध्ये दाखवलं नाही, कसं कळणार आहे? पण आता सब रजिस्ट्रारची जबाबदारी वाढली आहे. ते तुमचा व्यवहार तपासतील आणि संशय वाटला तर लगेचच आयकर विभागाला कळवतील. तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये दाखवलं नसलं तरीही काही केसेसमध्ये तुमच्या व्यवहाराची चौकशी केली जाऊ शकते. सेक्शन 269 STच्या नियमांप्रमाणे कोणताही व्यवहार जिथे 2 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम एकाच व्यक्तीकडनं एकाच दिवसात एका व्यवहारात किंवा एका प्रसंगी जर तुम्ही घेतली असेल तर तो व्यवहार कायद्याच्या विरोधात आहे. म्हणजे तुम्ही टप्प्याटप्प्याने पैसे जरी घेतले तरी जर ते एकाच व्यक्तीकडनं एकाच व्यवहारात जर तुम्ही घेतले असतील तर तो व्यवहार बेकायदेशीर ठरतो. आता ही 2 लाखांची मर्यादा 3 प्रकारे लागू होते. पहिलं आहे की तुम्ही एका व्यक्तीकडनं ती रोख रक्कम घेताय का. दुसरं आहे एका दिवसात किती घेताय. आणि तिसरं आहे एका व्यवहारात किंवा एका प्रसंगी. म्हणजे जर तुम्ही घर विकायचा व्यवहार करताय तर त्या व्यवहारात तुम्ही जास्तीत जास्त 2 लाख रुपये रोख रक्कम घेऊ शकता. आता हा नियम काही विशिष्ट संस्था वगळता इतर सर्वांना लागू होतो. जसं की सरकारी संस्था आहेत, बँक आहेत, पोस्ट ऑफिस आहेत, त्यांना हा नियम लागू होत नाही. आणि जर हा नियम मोडला तर जितकी रोख रक्कम तुम्ही घेतली असेल तितकाच तुम्हाला दंड लागू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही 2.5 लाख रुपये रोख रक्कम घेतले असतील तर तुम्हाला 2.5 लाखाचा दंड लागू शकतो. हा निर्णय सर्वांसाठी लागू आहे, पण पुढील काही लोकांना विशेष काळजी घ्यावी लागेल. 1, घर खरेदी करणारे लोक, ज्यांना वाटतं की थोडीशी रोख रक्कम देऊन आपण डील क्लोज करू शकतो. 2, घर विकणारे लोक, जे ब्लॅक मनीचा म्हणजेच काळ्या पैशाचा स्वीकार करतात. 3, रिअल इस्टेट एजंट, जे अंडर दी टेबल डील करायला मदत करतात. आणि 4, अर्थातच बिल्डर्स, जे व्यवहाराचा पार्ट पेमेंट कॅशमध्ये स्वीकारतात. आता यापैकी कोणीही सुरक्षित नाही.
थोडीशी रोख रक्कम देऊन टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न, पण परिणाम काय? तर नोटीस, चौकशी आणि दंड. एक गोष्ट लक्षात ठेवा की बचत करण्याच्या नादात किंवा टॅक्स वाचवण्याच्या नावाखाली तुम्ही कायद्याच्या अडचणीत सापडू शकता. म्हणूनच यापुढे प्रॉपर्टी विक्री किंवा खरेदी करत असाल तर बँकद्वारे व्यवहार करा. म्हणजेच NEFT, RTGS, IMPS किंवा चेकद्वारे व्यवहार करा आणि रोख रक्कम टाळा. तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर लगेच कमेंट करा. आम्ही त्यावर सविस्तर उत्तर नक्कीच देऊ. आजचा व्हिडिओ आणि त्यातील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल याची मला खात्री आहे आणि म्हणूनच तुम्ही या व्हिडिओला लाईकसुद्धा केलं असणार आहे. आता या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.